नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उद्यापासून नंदीपक्ष चालू होणार आहे. उद्या आहे 19 फेब्रुवारी वार बुधवार. तर उद्यापासून नंदीपक्ष 15 दिवसाचा असणार आहे. तर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर उद्यापासून म्हणजेच 19 फेब्रुवारी ते 5 मार्च असं तुम्हाला 15 दिवसाची सेवा तुम्हाला करायच्या आहेत. नंदी पक्षात तुम्हाला म्हणजेच उद्यापासून महाशिवरात्रीपर्यंत आणि महाशिवरात्रीपासून तिथून 7 दिवस आणि उद्यापासून ते महाशिवरात्रीपर्यंत 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा 1 दिवस असं तुम्हाला 15 दिवसाच्या सेवा ह्या करायच्या आहेत. तर नंदी ऋषींनी ह्या 15 दिवसात काही सेवा केल्या होत्या. तर त्यांनी शिवपंचाक्षर स्तोत्र हे ह्या 15 दिवसात म्हटलं होतं. आणि त्याच सेवेने भगवान शंकर हे त्यांच्यावरती प्रसन्न झालेलं होतं. तर आपणही ह्या सेवा ह्या दिवसात करायच्या आहेत. जेणेकरून तुमच्या घरात जे काही अडचणी आहेत, वारंवार घरात आजारपण असेल, मानसिक शारीरिक काही त्रास असेल तर त्याही ह्या सेवेने दूर होतात. आणि जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेत कालसर्पदोष असेल किंवा राहू केतूचा जर तुम्हाला त्रास होत असेल ना, तर असं म्हणतात की जेव्हा तुम्ही शंभू महादेवाची भगवान शंकरांची सेवा ह्या दरम्यान करताना तर भरपूर असा फरक आपल्याला जाणवतो. तर ह्या दिवसात तुम्हाला शिवपंचाक्षर स्तोत्र हे जास्तीत जास्त प्रमाणात म्हणायचं आहे आणि काही संकल्प करायचा. जर तुम्ही 11, 21, 51 किंवा 111 अशा ह्याचा संकल्प करत असाल ना, तर तुम्हाला फक्त एकाच वेळेस सगळं वाचेल असा संकल्प करायचा नाहीये. कारण आपण सांसारिक माणसं असतो, काही अडचणी येतात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या सेवा प्रदोष काळातही करू शकता. म्हणजे तुम्ही 5 वेळा 6 वेळा वाचलं उठला म्हणजे तुम्ही जर जास्त मोठा संकल्प केला असेल 11, 21चा तर तुम्ही ह्या सेवा थांबून करू शकता. फक्त ह्या सेवा करत असताना तुम्हाला महादेवाच्या पिंडी समोरच बसून ह्या सेवा करायच्या आहेत. जर तुमच्या घरात महादेवाची पिंड असेल किंवा एखाद्या मंदिरात जाऊनही तुम्हाला ह्या सेवा तुम्ही करू शकता. आणि ह्या सेवा करत असताना तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. मांसाहार कसलाच करायचा नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला परान्न घ्यायचं नाहीये या दरम्यान हे 15 दिवसात. आणि सेवा तुम्हाला या प्रदोष काळातच करायच्या आहेत. तर प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळायच्या आधी 45 मिनिटं आणि सूर्य मावळल्यानंतर 45 मिनिटं ह्याच प्रदोष काळात तुम्हाला सेवा करायच्या आहेत. कारण असं म्हणतात की प्रदोष काळात केलेली सेवा अतिउत्तम मानली जाते आणि भगवान शंकरांची सेवा ही प्रदोष काळातच केलेली चांगली असते. तर ह्याच दरम्यान तुम्ही सेवा करू शकता. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही अडचणी आल्या म्हणजेच सुतक विठाळ किंवा मासिक काही अडचणी आल्या असतील तर तुम्हाला ह्या 5 दिवस झाल्यानंतरच तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. ते दिवस उलटून गेल्यानंतरच करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर जर काही कारणाने जर तुम्हाला गावाला जाणं झालंच तर तुम्हाला तिथं गेल्यानंतर कोणाच्याही घरी म्हणजे पाहुण्यांच्या घरी तुम्हाला सेवा करता येणार नाही. तर तिथं गावामध्ये जर महादेवाचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊनच तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. जरी तुम्हाला नाही शक्य झालं की रोज 11, 21 वेळा म्हणणं तरी देखील तुम्ही 1 वेळा देखील हे स्तोत्र तुम्हाला शिवपंचाक्षरी स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. फक्त एवढंच की टाइम एकच ठेवा की आज तुम्ही सकाळी म्हटलं उद्या दुपारी किंवा परवा दिवशी संध्याकाळी असं नको आहे. कारण असं म्हणतात की जेव्हा आपण एकाच टायमिंगला ह्या सगळ्या सेवा करतो ना तर तेव्हा ते लवकर फलद्रूप होतात असं म्हणतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सेवा तुम्हाला एकाच टायमिंगला करायच्या आहेत. आणि ह्या 15 दिवसात जर तुम्हाला टाइम भेटतच नसेल तरीही तुम्हाला एक सांगते, या 15 दिवसात तुम्ही कोणतंही काम करत असताना भगवान शंकरांचं नामजप हे तुम्हाला 15 दिवसात हे करायचंच आहे. कारण शिवतत्व हे मोठ्या प्रमाणात जागृत असतं. त्याच्यामुळे जरी तुम्ही काम करत असताना किंवा कोणतेही काम करत असताना किंवा प्रवासाला जाताना तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जरी तुम्ही म्हटला तरी आपले भोलेनाथ हे प्रसन्न होतात आपल्यावरती. तर आता मी तुम्हाला शिवपंचाक्षरी स्तोत्र ह्या 15 दिवसात कोणतं म्हणायचं तर ते मी तुम्हाला आता सांगते. शिवपंचाक्षर स्तोत्र. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय.
तर असं आहे हे शिवपंचाक्षरी स्तोत्र. तर हे 5 ओव्यांचं आहे आणि जरी तुम्हाला या 15 दिवसात जर वाचणं म्हणजेच वाचणं शक्य नाही झालं, सेवा नाही जमल्या, तरीही तुम्ही ह्या 15 दिवसात तुम्ही मोबाईलवरती हे लावू शकता आणि श्रवणही करू शकता. हे तुम्हाला YouTubeवरती किंवा Googleवरती हे भेटून जाईल. अगदी छोटंसं आहे आहे. जरी तुम्ही दिवसातून सकाळ, दुपार, संध्याकाळ जरी लावलं, तरी तुम्ही नुसतं ऐकण्याने सुद्धा आपल्या घरातील दोष किंवा जे काही घरात निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा घरात सतत आजारपण आहे किंवा राहू केतूचा जरी त्रास असेल तुम्हाला, तरी ह्या सेवेने किंवा नसता श्रवणाने सुद्धा भरपूर असा घरात फरक पडतो. तर नक्की ह्या 15 दिवसात हे श्रवण करा किंवा वाचा. म्हणजे जसं तुम्हाला जमेल तशी ही सेवा करा. जरी तुम्हाला काही कारणाने हा व्हिडिओ लवकर नाही भेटला किंवा जरी ह्या सेवा 15 दिवसाचं चालू झाले, जरी एक दिवस जरी तुम्हाला ह्या सेवा करण्याचा चान्स भेटला तरीही सोडू नका. एक दिवस तरी ही सेवा नक्की करा. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रोज करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.